मला खूप जण विचारतात की तुम्ही स्किल पैसामध्ये पैसे कमवल्यानंतर तुमचे टार्गेट काय आहे आणि ते थोडं एक्सप्लेन करा. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजलाय का? आजचा टॉपिक असा आहे की मी स्किल पैसामध्ये तर पैसे कमवते, पण माझं मेन टार्गेट काय आहेत आणि कोणकोणते माझे उद्देश आहेत जेणेकरून मी इथे पुढे चालेल. सो मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की माझं सर्वप्रथम सर्वात जास्त प्राधान्य एकच आहे, ते म्हणजे शिक्षण. कारण मी एक मेडिकल स्टुडंट आहे आणि प्रोफेशनल हेल्थ कोच म्हणून मला पुढे माझं टार्गेट बनवायचं आहे, ते पण स्किल पैसाच्या जर्नीमधून. आणि अजून एक गोष्ट आहे की त्यामध्ये मी जे करतेय ना, जर मला खरंच सक्सेस भेटलं तर मी पण अदरवाईज सगळ्या मुलींना, सगळ्या हाऊसवाईफ जे पण माझ्यासोबत जॉईन होतील, मी त्या सगळ्यांना सुद्धा ऑनलाईन बिझनेसचं महत्त्व आणि ते घरी बसून कोणत्या स्किल्स शिकून पैसे जनरेट करू शकतील या प्रत्येकाचं मी नॉलेज द्यायला तयार आहे. आणि मेन म्हणजे एक चांगली मुलगी बनून माझ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे सुद्धा माझी एक जबाबदारी आहे आणि माझं एक टार्गेट आहे. तर स्किल पैसामध्ये टार्गेट बनवणं तर मी खूप अगोदरपासून स्टार्ट केलं होतं, कारण की टार्गेट जर नसेल तर आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी एक व्हिजन बोर्ड पण क्रिएट केला होता की मला नेमकं काय काय करायचंय. सो मी ते व्हिजन बोर्ड पण ऑलमोस्ट क्लिअर करत आहे. आणि खरं सांगू का, जेव्हापासून मी ऑनलाईन बिझनेस स्किल पैसामध्ये जॉईन झालेली आहे, माझ्यामध्ये खरंच सांगते खूप कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. आणि कॅमेरा समोर येऊन बोलायची जी पण भीती असते ना, ती पूर्णपणे भीती माझी गेलेली आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की जर माझे टार्गेट्स कंप्लीट होत असतील ना, तर खरंच मी पुढे चालेल. आणि स्किल पैसामध्ये पैसे कमवल्यानंतर सगळ्यात मोठी संधी असते की फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात आणि माझ्या पण आयुष्यात आहेत. जेव्हा पण शिक्षण आपण शिकतो तर शिक्षणासाठी भरपूर सारा पैसा लागतो. काही जणांकडे नसतं, पण काही जण त्या संकटातून सुद्धा पुढे जातात. तर तसंच मी पण करत आहे. जे का होईना मी थोडं का होईना माझ्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या आई वडिलांसाठी मी करत आहे. थोडी का हेल्प असेल ना, पण मी ते करतेय. कारण की सध्या शिक्षण चालू असताना मी तर कुठे जॉब करू शकत नाही किंवा बाहेर मला कोणी घेणार पण नाही. आणि घेत जरी असतील तरी सुद्धा माझी स्टडी मेंटेन होणार नाही, कारण की मला जर कुठे काम करायचं असेल तर मला घराबाहेर पडूनच काम करावं लागेल. बरोबर की नाही? कारण की घराबाहेर जरी पडलं आपण तरी तिथे 4-5 तास असं तर कोणी जॉब देत नाही. तुम्हाला 8 तास किंवा 9 तास हे काम करावंच लागेल. सकाळी 8ला जाऊन संध्याकाळी 8ला वापस या किंवा 5ला वापस या, अशी तुमची ड्युटी असू शकते. पण ते जर आपण केलं तर मग मी कधी शिकणार? कारण की मेडिकल स्टुडंट म्हटल्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ते आपण मॅनेज नाही करू शकत आणि भरपूर सारी स्टडी असते, प्रेशर असतं भरपूर सारं. तर मेंटली स्टेबल राहण्यासाठी आणि मेन म्हणजे स्वतःचं कुठेही डिस्टर्बन्स न होता मी पैसे कसे कमवू शकते या उद्देशाने माझं टार्गेट होतं स्किल पैसा जॉईन करणं. आणि त्यातून मी इतर मुलींसाठी पण एक प्रेरणा बनेल, एक उदाहरण बनेल की तुम्ही घरी राहून सुद्धा पैसा कमवू शकता. यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. हाच मोठा टार्गेट आहे माझा. आणि सर्वात महत्वाचं, जे पण मी पुढे चालून क्लिनिक टाकेल तर क्लिनिकचं मला प्रमोशन करायचं आहे. हे एक टार्गेट आहे की जेणेकरून मी एक हेल्थ प्रोफेशनल बनू. कारण की आताचा जो वर्ल्ड आहे ना, ते पूर्ण डिजिटल आहे. तर या डिजिटल वर्ल्डमध्ये जर आपल्याला ह्या गोष्टी जमत नसतील, ह्या स्किल जर आपल्यापर्यंत नसतील, तर माझ्या क्लिनिकला कोण भाव देणार आहे? कोणीही नाही. तर हे एक माझं टार्गेट आहे की माझ्याकडे जे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आणि ते लास्टपर्यंत करू शकणार. कारण की टार्गेट हे मी बनवले. जर तुमच्या लाईफमध्ये टार्गेट नसतील तर तुम्ही पण पुढे नाही जाणार. हे मला स्किल पैसामध्ये शिकलेले आहे आणि शिकवलं गेलेलं आहे. तेवढं मी काबिल बनलेली आहे. जेवढं मी एखादं डिग्री करून होणार नाही ना, तेवढं मी इथे स्किल शिकून स्वतःमध्ये खूप साऱ्या गोष्टी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. मी कधी खचत नाही आणि कधी थांबणार पण नाही. ह्या पण गोष्टी भरपूर मला अनुभवायला मिळाल्या आहेत. आणि माझ्या ऑनलाईन जर्नीमध्ये मला कोणीही सपोर्ट केला नाही, माझ्या ना फ्रेंड्सनी ना कोणीही. फक्त मला थोडा सपोर्ट होता माझ्या घरच्यांचा, ते पण माझ्या आईचा. माझ्या पप्पांना म्हणजे ऑनलाईन मधलं म्हणल्यानंतर सगळ्यांना थोडा भीतीच असते. त्यांना मी कधी सांगितलं नव्हतं, पण जेव्हा माझी अर्निंग स्टार्ट झाली ना, तेव्हा त्यांना विश्वास पटला की चला. पण त्यांचं म्हणणं एवढंच होतं की स्टडी पण कर, कारण त्यांना एवढं माहिती आहे की जॉब करा, आपलं लाईफ सिक्युअर होणार आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपण करतो पण असं काहीतरी साईड इन्कम ठेवा की आपल्याला जास्त ताण येणार नाही किंवा आपण बिझी राहू. मोबाईलमध्ये टाइमपास करण्यापेक्षा असं काहीतरी शिका जेणेकरून तुम्हाला पण छान वाटेल आणि तुमच्यामध्ये असं काही डेव्हलप होईल की तुम्हाला खरंच ग्रो अप होता येईल. आणि कधी डगमगू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझे टार्गेट्स आवडले असतील, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.
आणि सर्वात महत्त्वाचं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि जर तुमचे डाऊट असतील तर DM करू शकता. ठीक आहे. आणि जॉईनिंग लिंक सुद्धा मी तिथे दिलेली आहे. ज्यांना पण स्किल पैसामध्ये यायचं असेल, जॉईन करायचं, तर कोणता पण पॅकेज सिलेक्ट करा. माझा रेफरल कोड मला विचारा DM मध्ये, तिथे जाऊन तुम्ही माझी पर्सनल मेंटरशिप मिळवू शकता. बाकी धन्यवाद.